नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या अभ्यासपत्रिका 10 संदर्भात चर्चा करत होतो आणि त्यामधला जो आपला दुसरा घटक आहे आणि महत्त्वाचा तो म्हणजे वैचारिक लेखनाचा. यामध्ये वैचारिक लेखनाचं स्वरूप काय आहे, ते कसं लिखाण करावं आणि त्याचे प्रकार काय हे आपण पाहणार आहोत. आणि त्याचबरोबर हे वैचारिक लेखन, जसं आपण कथा पाहिली की आपल्याला कथा लेखन करता आलं पाहिजे, म्हणून आपण एखाद्या तुमच्या अनुभवावरती आधारित अशी कथा आपण लिहू शकतो. तसं वैचारिक लेखन आपल्याला करता आलं पाहिजे, म्हणून प्रात्यक्षिकाचं वैचारिक लेखन हा मुद्दा आपल्याला अभ्यासासाठी आहे. तर वैचारिक लेखन हे जे आहे ते आपण पाहतो की अलीकडच्या काळात म्हणजे इंग्रजी अंमल सुरू झाल्यानंतर जे मराठीमध्ये साहित्य निर्माण झालं त्यामध्ये हा वैचारिक लेखनाचा भाग येतो. आपण निबंध लेखन करतो त्यावेळेला तिथे वैचारिक निबंध किंवा वर्णनात्मक निबंध, कल्पनात्मक निबंध असे विवेचनात्मक निबंध असे निबंध लेखन केलेलं आहे. तर त्याच्यात वैचारिक निबंधामध्ये महत्त्वाचा भाग काय होता तर तिथे विचार. तर हे जे लेखन आहे हे प्रामुख्यानं गद्य स्वरूपात आहे. आपण आपल्या मराठी साहित्याचा जर विचार केला तर लेखनाचे दोन पद्धतीने आपण लेखन, एक तर ते गद्यात किंवा दुसरं पद्यामध्ये, म्हणजे गद्य आणि पद्य अशा स्वरूपामध्ये आपण साहित्य लेखन हे करत असतो. आणि प्राचीन काळ किंवा मध्ययुगीन काळ जो आहे त्यामध्ये जे लेखन झालेलं आहे ते जर पाहिलं तर तिथं गद्यापेक्षा ते अधिक पद्यामध्ये आहे. म्हणजे आपण 12वं शतक, 13वं शतक किंवा 18व्या शतकापर्यंतचं जर साहित्य किंवा लेखन बघितलं तर त्यामध्ये काव्यात्मक, पद्यात्मक रचना अधिक आहे. म्हणजे संतांचे अभंग घ्या, ओवी घ्या किंवा एकनाथांचं भारुड घ्या. तर या सगळ्या ज्या रचना आहेत त्या अधिक मोठ्या प्रमाणात काव्यामधून झालेल्या म्हणजे पद्यात्मक अशा आढळतात. त्या पण मग इथं आता लक्षात घ्यायला लागेल की आपण इथे काव्य म्हणताना केवळ ती पद्य रचना किंवा कविता असा अर्थ नाही, तो अत्यंत व्यापकतेनं आपल्याला अर्थ घ्यावा लागतो. कारण जे विविध प्रकारचे ग्रंथ निर्माण झाले संस्कृतमध्ये त्यात अधिकतर मध्ये श्लोक आहेत आणि त्या श्लोकांमधून ते माहिती आपल्याला पुढे येते. मग त्याच्यात धर्म असेल, तत्वज्ञान असेल, काव्यशास्त्र असेल, व्याकरण असेल, अशी मीमांसा करणारे सगळे ग्रंथ आहेत, पण ते श्लोकामध्ये तिथे आपल्याला दिसतात. त्याचबरोबर आपल्याला काही शिलालेख, ताम्रपट, बखरी दिसतात मध्ययुगीन काळातल्या, काही राजकीय पत्रव्यवहार दिसतो. तर हे पत्रव्यवहाराचं जे स्वरूप आहे किंवा बखरीचं हे मात्र गद्य आहे. म्हणजे मराठी गद्याचा नमुना जर आपल्याला बघायचं असेल तर मध्ययुगीन काळात बखर वाङ्मय हे मराठी गद्याचा नमुना म्हणून आपल्याला पाहता येतं. आता जसं इंग्रजांचा अंमल सुरू झाला, इंग्रजी शिक्षण आलं, त्याचबरोबर इंग्रजी मग ग्रंथ सगळे यायला लागले आणि मग त्यातनं लेखनाचे नवीन नवीन प्रकार आपल्या समोर यायला लागले आणि म्हणून जे वैविध्यपूर्ण असं गद्य लेखन किंवा जे आलं ते इंग्रजांच्यामुळं आलेलं आहे. म्हणून आपण मराठीमध्ये जी कथा अवतरली ते इंग्रजीची देणगी आहे असं आपण त्या विधान करतो. तर तसंच इथे आहे की गद्य लेखन जे आहे तर गद्य लेखनामध्ये देखील इंग्रजीचा वाटा प्रभाव आहे. आणि जी विज्ञान तंत्रज्ञानाची पुस्तकं आहेत, भौतिकशास्त्राची पुस्तकं आहेत, तर ते सगळे जे ग्रंथ लिहिले गेले तेही
गद्यामध्ये. त्यामुळं गद्य या लेखन प्रकार हा इंग्रजी अंमलानंतर म्हणजे ब्रिटिशांच्या आगमनानंतरच अधिक इथे त्याला धुमारे फुटले, फोफावला असं आपण म्हणू शकतो. आणि त्यातही वैचारिक साहित्य आणि ललित साहित्य असं दोन भाग आपल्याला दिसतात. आता ललित साहित्य म्हणते की त्यामध्ये काय काय येतं, तर कथा, कादंबरी, नाटक, चरित्र, आत्मचरित्र, प्रवास वर्णन यासारखे गद्य प्रकार येतात. तर वैचारिक निबंधामध्ये वैचारिक साहित्य जे आहे त्याच्यात काय येतं, तर वैचारिक निबंध, प्रबंध, शास्त्रीय लेखन असं आपल्याला वैचारिक साहित्यामध्ये दिसतं. तर वैचारिक लेखन ही संकल्पना काय आहे हे आपण आपण हे आपल्या पुढे अनेक निबंध आलेले आहेत. म्हणजे लोकहितवादींचे निबंध असे, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक आणि किंवा विष्णुशास्त्री चिपळूणकर, त्यांनी तर निबंधमालाच काढली होती. तर विविध ज्ञान विस्तारमधून ते प्रकाशित होत होते. तर ही सगळे वैचारिक निबंध होते. म्हणून वैचारिक ही संकल्पना काय आहे वैचारिक लेखन, तर इंग्रजीमध्ये ज्याला आपण थॉट म्हणतो, तर त्याचा अर्थ काय, विचार. तर त्या विचाराला एक पद्धतशीर असं मांडणं, त्याची मांडणी करणं म्हणजे वैचारिक लेखन. मग त्यात आपण आपला जो विचार आहे तो आपण मांडताना काही चिंतन करतो, हेही लक्षात घ्या. आणि असं विचार हाच एक घटक, थॉट, विचार हाच एक घटक ज्यामध्ये प्रमुख असतो, ज्यामध्ये विचाराला प्राधान्य दिलेलं असतं, असं जे आहे ते वैचारिक साहित्य किंवा वैचारिक लेखन आपल्याला म्हणता येईल. विचार हा वैचारिक वाङ्मयाचा प्राण असतो. वैचारिक म्हणून जे आपण काय म्हणतो विशेषण लावू त्यावेळेला तिथे विचार हा महत्त्वाचा असतो. विशिष्ट विचार अथवा विषय तर्कशुद्ध साधार प्रतिपादन करीत काही एका निष्कर्षाप्रत आपण ज्याला येतो ते लेखन म्हणजे वैचारिक लेखन. नुसता विचार मांडणं चालणार नाही, तर त्याचा निष्कर्षाप्रत यायला पाहिजे. आपण तर्कशुद्ध अशी ती मांडणी असते. इथे महत्त्वाचं असतं ते लिहिणारा जसा आपल्या बुद्धीनं लिहित असतो तसं वाचकाच्या बुद्धीला पण एक प्रकारचं आव्हान केलं जातं. वाचक पण म्हणजे वाचलं आणि डोक्यावरून गेलं असं होऊ नये, तर त्यालाही आपल्या बुद्धीनं ते जाणून घेता आलं पाहिजे. आणि त्यामुळं संदर्भ, सप्रमाण आणि तर्कशुद्ध विषय मांडणारे विचारप्रधान लेखन म्हणजे वैचारिक साहित्य असं आपल्याला म्हणता येईल. आणि ह्यामध्ये जे विषय येतात ते विषय मानवी जीवन, मानवी ही जी जीवसृष्टी आहे त्याच्याशी निगडीत असतात. त्याचबरोबर हे विषय येताना आपल्याला लक्षात येईल की ह्याच्या मागे जिज्ञासा पण दडलेली असते. आणि त्याचबरोबर आपले अनुभव, चिंतन, निरीक्षण याचा आविष्कार त्यामध्ये असतो. तर असं हे एक प्रकारे वैचारिक लेखनातून आपण समाजाशी एक प्रकारे संवादच करत असतो, हे आपण लक्षात घ्या. अशा या वैचारिक लेखनाची प्रेरणा काय? प्रेरणा काय, तर समाजाची बांधणी आपल्याला करायची आहे, ती शाश्वत मूल्यांवर. समाजात काही नीतिमूल्य पेरायचे आहेत, विचारमूल्य पेरायचे आहेत, तर त्याची बांधणी करणं हे महत्त्वाचा भाग, प्रयोजन म्हणू आपण. म्हणजे समाजाचा विकास हे वैचारिक लेखनाचं प्रयोजन आहे.
आणि मग ते लेखन करणारा जो लेखक आहे तो विचारवंत म्हणून पुढे येतो. हे जे विचारवंत साहित्यिक आहेत ते जे समाजाचे प्रश्न आहेत, समस्या आहेत, त्या 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 संदर्भात एक शास्त्रशुद्ध अशी मांडणी तो करत असतो. कधी कधी टीका होते, कधी कधी शंकांचं निरसन होतं. तर काही वेळेला बदल हवा असतो, बदल करण्याचा विचार इथे पेरावा लागतो. आचार विचारांचं परिवर्तन करायचं आहे. म्हणजे आता बघा, आपण सोशल मीडियाचा वापर करतो. मग सोशल मीडिया असू दे, मोबाईल असू दे, तर त्याचे काही फायदे तोटे आहेत. तर त्याच्या संदर्भात विचार आपण मांडतो शास्त्रशुद्ध, त्याला ते वैचारिक लेखन होतं. आणि मग त्यातनं उद्देश काय, तर सुधारणा घडवणं. केवळ दोष टीका करणं हा वैचारिक लेखनाचा हेतू नसतो. त्यातून सुधारणा घडाव्यात. आणि त्यात मनुष्य हा विचार करणारा प्राणी हे आपल्याला ज्ञात आहे. तर वैचारिक साहित्यात इथे मत परिवर्तनाला महत्त्व असतं. जागृती, आपण एक जनजागृती शब्द वापरतो. तर ही जागृती करणं ह्या गोष्टी इथे महत्त्वाच्या आहेत. तर समाजाला एक विचार देणं, तिथं मत परिवर्तन करणं, समाजाला कृती प्रवण करणं, काहीतरी चांगलं करायला प्रवृत्त करणं, ही वैचारिक लेखनाची प्रेरणा आहे. तर असं जे वैचारिक लेखन आहे ते आपल्याला कसं दिसतं, आपण वैचारिक लेखन म्हणायचं कशाला? आता आपल्याकडे विज्ञान, तंत्रज्ञान, भौतिकशास्त्र, पदार्थ विज्ञान अशी वेगवेगळी शास्त्र आहेत, तत्वज्ञान आहे, या सामाजिक शास्त्र आहेत. या सगळ्याचं हे आपल्या समोर येते. मग त्याला आपण वैचारिक साहित्य म्हणायचं का, हा प्रश्न येतो. तर हे आपल्या लक्षात आलं पाहिजे की आपल्या वैचारिक लेखन जे आहे ते इतर साहित्यापेक्षा भिन्न आहे. म्हणजे ललित साहित्य सुद्धा वैचारिक साहित्य होत नाही, कथा कादंबऱ्या वैचारिक साहित्य होत नाही, भौतिकशास्त्र, तत्वज्ञान या धार्मिक जे ग्रंथ आहेत ते वैचारिक साहित्य. जिथं विचार प्रधान आहे, जिथं विचाराला प्राधान्य आहे, ते वैचारिक साहित्य होत असतं. त्यामुळे वैचारिक साहित्याचं स्वरूप हे इतर वाङ्मय प्रकारापेक्षा वेगळं आहे. वैचारिक जे साहित्य हा गद्य वाङ्मय प्रकार आहे, हे आपण लक्षात घेऊया. आणि तिथे जे शब्दांचा वापर आहे तो वस्तुनिष्ठपणे केला जातो. अलंकरण वगैरे तिथे अजिबात थारा नसतो. विषय जो असतो, वैचारिक साहित्याचं स्वरूप समजून घेताना हा मुद्दा एक लक्षात घ्यायला पाहिजे की तिथे एकच विषय आपल्याला घ्यावा लागतो आणि त्या विषयाला न्याय द्यावा लागतो. मग पण विषय कुठला असावा याचं मात्र आपल्याला तिथे बंधन नाही. म्हणजे उदाहरणार्थ, शेतकरी आत्महत्या का करतात हा विषय आहे. म्हणजे शेतकऱ्यांच्या संदर्भातला विषय आपण तिथे घेऊ शकतो. शेतकरी आंदोलन, शेतकरी चळवळ, कितीतरी शेतकऱ्यांच्या संदर्भानं आपण विषय तिथे घेऊ शकतो. म्हणजे कोणत्याही विषयावर वरचं चिंतन हे वैचारिक साहित्यात असतं. वैचारिक साहित्याचा भाग काय, तर कोणत्याही विषयावरचं आपलं चिंतन. मग ती गोष्ट योग्य आहे का, अयोग्य आहे, फायदे तोटे यासारख्या गोष्टी आपल्याला तिथे लक्षात घ्या. विचार हा वैचारिक वाङ्मयाचा गाभा आहे. वाक्य लक्षात ठेवा. विचार हा वैचारिक वाङ्मयाचा गाभा आहे. आणि त्यामुळं विचार प्रतिपादन करणं हा वैचारिक वाङ्मयाचं प्रयोजन आहे. वैचारिक वाङ्मयाचं प्रयोजन काय, विचार प्रतिपादन करणं, विचार पेरणं,
समाजाचा विकास घडवणं आणि मग धर्म, समाज, भाषा, साहित्य, कला, संस्कृती, शिक्षण, इतिहास, भूगोल, नीती, अर्थशास्त्र, वैद्यकशास्त्र, पर्यावरण अशा कोणत्याही विषयावरती मुद्देसूद, विवेचनात्मक, विश्लेषणात्मक मांडणी करणं ज्यावेळेला होते ते वैचारिक साहित्य होतं. आणि त्यातून मग एखाद्या विषयाच्या विविध पैलूंवर प्रकाश पडतो. हे लक्षात घ्या. म्हणजे एखाद्या विषयाचे विविध पैलू आपल्याला परिचित होताना दिसतात. तर यासाठी मग काय महत्वाचं आहे, हे जे वैचारिक लेखन आहे तिथे विचाराचं प्रतिपादन आहे. तर तो जे लेखन करणारा जी व्यक्ती आहे, तो लेखक, तो अभ्यासू असला पाहिजे, व्यासंगी असला पाहिजे, त्याचे संशोधक दृष्टी त्याच्याकडं असली पाहिजे, अनुभव, चिंतन, निरीक्षण आणि एक सकारात्मक दृष्टिकोन हा वैचारिक साहित्याला आकार मिळतो त्यातनं. म्हणजे या सगळ्या गोष्टींचे एक बांधणी झाली की तिथं वैचारिक लेखन होताना दिसतं. वैचारिक लेखनाचा केंद्रबिंदू काय, तर विचार प्रकटीकरण. वैचारिक लेखनाचा केंद्रबिंदू काय, विचार प्रकटीकरण. आणि मग त्यासाठी लेखक आपले विचार तिथे प्रतिपादन करत असतो. खंडन मंडन म्हणजे विचार मांडतो, तो विचार प्रकट होतात पहिल्यांदा. खंडन मंडन होतं, काही चिकित्सा होते, कधी एखादं नवीन मत तिथे मांडलं जातं. आणि असं स्वरूप एखाद्या विषयावरती मग काही वेळेला मतं येतात व युक्तिवाद होतो, म्हणजे खंडन मंडन. तर हे असतं. आणि वैचारिक लेखन हे तर्कशुद्ध असतं, त्यामुळं तिथलं लेखन हे मुद्देसूद करावं लागतं. आपल्याला जे मुद्दे सुचले ते मुद्दे तिथं पटवून द्यावे लागतात. मग त्यासाठी तुम्ही उदाहरणांचा वापर करू शकतो. आता इथे एक आणखी लक्षात घ्या की आपण ज्या स्पर्धा परीक्षा देतो त्या स्पर्धा परीक्षांमधले जे निबंध आहेत ते निबंध हे बहुतांशी हे वैचारिक स्वरूपाचे दिसतात. मग तिथे आपल्याला विषय समजून सांगताना उदाहरणं, दाखले, दृष्टांत आपण देऊ शकतो. आणि त्यातनं मग आपलं जे विचारसूत्र आहे ते वाचकापर्यंत पोहोचवू शकतो. आता वैचारिक साहित्य जे आहे तर तिथे आपल्याला या गोष्टींचा वापर करून थोडीशी रंजकता आणते. पण एक आहे की ते बोजड करण्याची गरज नाही. विषयाच्या अनुषंगानं आपल्याला जो आशय मांडायचा आहे तो आपण साहित्याच्या अंगानं तिथे मांडू शकतो. आणि मग त्याच्यात देखील लेखकाची शैली तिथं आपल्याला दिसते. तर मराठीमध्ये असं जे लेखन झालेलं आहे ते वैचारिक लेखन जे आहे ते निबंध बघितले की आपल्याला त्याची कल्पना येईल. तर अशा पद्धतीनं लेखकाचं व्यक्तिमत्व, त्याचा जीवनविषयक दृष्टिकोन, भाषाशैली याचा देखील वैचारिक लेखनावरती प्रभाव पडत असतो. आणि ते एक वेगळेपण तिथे लक्षात येतं. म्हणजे वैचारिक साहित्य निर्माण कसं होतं याचा विचार करताना काही गोष्टी लक्षात येतात. ते म्हणजे विचार आणि भावना, त्याचबरोबर मेंदू आणि मन, बुद्धी आणि अंतःकरण यांचा संयोग हा वैचारिक साहित्य निर्माण करायला कारणीभूत होतो. वैचारिक लेखन जे आहे ते शिस्तबद्ध असतं. वैचारिक लेखन हे शिस्तबद्ध असतं. ते प्रारंभ, मध्य, शेवट ते आकर्षक करा मुद्दे म्हणजे विवेचन आपल्याला करायचं विषयाचं, तर त्याचे मुद्दे आपल्याला करावे लागतात. त्या मुद्द्यांची
सुसंगतवार मांडणी करावी लागते. आपण एखाद्या प्रश्नाविषयी चर्चा करणार आहोत तिथे, तर ते करत असताना त्या प्रश्नाची जी उकल आहे ती आपण करावी लागते आणि ते लेखक ते करत असतो. त्याचबरोबर तार्किकता हे एक चांगल्या वैचारिक साहित्याचं लक्षण आहे. त्यानंतर वैचारिक साहित्य हे कालानुवर्ती असतं. म्हणजे जो काळ आहे तत्कालीन, म्हणजे आत्ताच्या काळात आज आम्ही एखाद्या विषयावरती निबंध, म्हणजे उदाहरणार्थ कोरोना महामारी किंवा आता जे ऑनलाईन शिक्षण पद्धती आली किंवा कोरोनाचा शिक्षणावरती काय परिणाम झाला, शिक्षण पद्धतीवरती काय परिणाम व्हायला लागलेत, हे जे आहे ह्यासारखे विषय समकालीन आहेत. म्हणजे आत्ताच्या वातावरणातनं ते येत असतात आणि त्यामुळं त्यावरती आपल्याला विचार. पण ही कोरोनाची परिस्थिती कायम राहणार आहे का? नाही, बदलणार आहे. म्हणजे परिस्थिती बदलली की ते मागं पडत जातं. म्हणून वैचारिक साहित्य हे कालानुवर्ती आहे, हे लक्षात घ्या. तो काळ असतो, त्या काळातले जे प्रश्न आहेत त्याची चिकित्सा त्या ठिकाणी केलेली असते. जो जीवन व्यवहार आहे, समाजाचा व्यवहार आहे, तो त्या त्या काळात त्या पद्धतीने चालत असतो. काळ बदलतो, परिस्थिती बदलते, तसे जीवनमान बदलतं, जीवन पद्धती बदलते, जीवन व्यवहार बदलतात. तर हे सगळं वैचारिक साहित्यात महत्त्वाचं असतं. आवाहकता हे एक वैचारिक साहित्याचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे आवाहकता म्हणजे आवाहन करणं, एखादा विचार न्यायचा आहे पुढं, तर तो लोकांना त्याविषयी जागृत करायचा आहे, त्या लोकांना, समाजाला आवाहन करायचं आहे. विशेषतः महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांनी जनसमूहाला आवाहन केलेलं आहे. काहीतरी आता हे बदल घडले पाहिजेत समाजामध्ये आणि त्यामुळं वैचारिक साहित्य हे समाजाबरोबर समष्टीलाही आवाहन करीत असते, हे लक्षात घ्या. म्हणजे एकाच वेळेला समाज आणि समष्टी. त्या श्रेष्ठ वैचारिक साहित्य स्थल कालाच्या मर्यादा ओलांडून कोणत्याही काळात समकालीन ठरते. त्याला स्थळ काळाच्या मर्यादा राहत नाही, ती समकालीन होताना दिसतं. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी आपली चर्चा आहे ती अशीच पुढे चालू. आपण पाहिलं की वैचारिक लेखन म्हणजे इंग्रजीत ज्याला आपण थॉट म्हणतो, विचार प्रधान, तर ते कसं असतं आणि त्याचं स्वरूप काय याच्यावरती चर्चा केली. पुढच्या भागात आपण वैचारिक लेखनाची जी पद्धत आहे त्या संदर्भात चर्चा करू. तोपर्यंत इथेच थांबूया. धन्यवाद.